गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी वसावे तुझ्या दासबोधासी बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 18 समास 8 अंतर्देव निरूपण. आत्मवाद हा समर्थांच्या तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू असल्याने ते पुन्हा पुन्हा त्याच्याकडे वळतात. समर्थ मुळात वेदांतीच. त्यांना खरं म्हणजे निखळ वेदांताचे तत्वज्ञानच मांडायचे होते. परंतु त्या काळातील समाजाची परिस्थिती देशाटन केल्यावर त्यांच्या लक्षात आले व फक्त तत्वज्ञान सांगून चालणार नाही. झोपलेल्या समाजाला जागे करण्यासाठी, जीवन जगत असताना जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व गोष्टींचा समावेश करण्याची अत्यंत आवश्यकता आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि म्हणून त्यांनी दासबोधामध्ये तत्वज्ञानाबरोबर इतर पण विषय मांडले. आपणही दासबोध अभ्यास करताना पाहिले की इतर गोष्टी कितीही सांगितल्या तरी त्यांनी आपला मुख्य विषय आत्मा व आत्म्याला जाणून घेणे हे किती महत्त्वाचे आहे हा विचार कुठेच सोडला नाही आहे. यापूर्वी आपण देवदर्शन, आत्मदर्शन, श्रेष्ठ अंतरात्मा, बहुदेव नाम असे अनेक समासामध्ये हा विषय आपण अभ्यासला आहे. माणसाला अनेक प्रकारचे अनुभव येतात. ते बहुरंगी असतात. माणसाला देहाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे अनुभव येतात. इंद्रियांच्या माध्यमातून विविध अनुभव येतात. तसेच आपल्याला मनाच्या, बुद्धीच्या, अहंकाराच्या सगळे हे अनुभव अनेक प्रकारांनी सतत येत असतात. या अनुभवांची संख्या व प्रकार कितीही असले तरी त्या अनुभवात एकता आहे. याचा अर्थ ते सर्व अनुभव माझे असतात आणि माझे म्हणणारा आत्मा आहे. हा आत्मा माझ्या अंतर्यामीच असला पाहिजे. आपण आपल्या अंतर्यामी वळून पाहिले तर अंतःकरणामध्ये सतत अनेक तरंग उठताना आपल्याला दिसतात. कधी आपल्या मनामध्ये जुन्या आठवणी येतात, कधी एखादी सुंदर कल्पना निर्माण होते, कधी क्रोध तर कधी एखाद्याबद्दल द्वेष निर्माण होतो. असे सगळे विकार तिथे दृष्टीस पडतात. पण अनुभवांना माझे म्हणणारा मी काही मात्र सापडत नाही. हे मात्र अगदी खरे आहे. अंतःकरणात जे तरंग उठतात त्याला वृत्ती म्हणतात. अशा या वृत्तीचा प्रवाह जो अखंड सतत सुरू असतो त्याच्याकडे आपण वेगळेपणाने पाहू शकतो. अंतःकरणात उठणाऱ्या वृत्तीमुळे मी सुखी, मी दुःखी, मी गोरी, मी काळी असे सुखी किंवा दुःखी असण्याचे भान जीवाला सतत असते. मग मी सुखी आहे हे मी जाणतो. मी असणारा सुखी असणारा जो मी आहे त्याला जाणणारा मी एक नाहीच. म्हणजे सुखी असणारा मी आणि जाणणारा मी कधीच एक नाही आहे. कारण जाणणारा जो मी आहे तोच अंतरात्मा होय. हेच या समासाच्या माध्यमातून समर्थ आपल्याला सांगणार आहेत. श्रीराम समर्थ. श्रीराम ब्रह्म निराकार निश्चळ आत्म्यास विकार चंचळ
तयास म्हणती सकळ देव ऐसे श्रीराम. देवाचा ठावची लागेना एक देव नेमस्त कळेना. बहुत देवी अनुमानेना एक देव श्रीराम. की ब्रह्म निराकार आणि निश्चळ आहे. निराकार आहे म्हणजे त्याला आकार नाही. निश्चळ आहे म्हणजे ते स्थिर आहे. आणि स्थिर आहे म्हणजे ते कधीच ढळत नाही. ते अढळ आहे. त्याला एकही विकार नाही. म्हणून ते अविनाशी आहे. तर आत्मा म्हणजे ईश्वर तो ब्रह्मांडाचा उपाधी सापेक्ष असल्याने विकारी व ढळणारा आहे. विकार म्हणजे अस्ति, जायते, म्रियते, अपचिते असे हे 6 विकार त्या ईश्वराला आहेत. तरीही लोक त्या ईश्वराला विकारी असूनही देव मानतात. खरे म्हणजे खऱ्या देवाचा हा तो देव असा कधीच अनुभव येत नाही. आपण म्हणतो ना, नेहमी अभ्यास करताना विचार केला की ह्या ब्रह्माचा आपल्याला बोध कधीच इंद्रियांनी होत नाही, तो डोळ्यांनी दिसत नाही. कारण ब्रह्म अनुपास्य आहे, निर्वयव आहे, अमन आणि निर्विकारी असल्यामुळे ते कधीही डोळ्यांना दिसत नाही. पण दिसत नाही मग त्याची पूजा उपासना करता येत नाही. असा हा आत्मा म्हणजे ब्रह्म एकमेव भेदशून्य व अखंड देव मात्र कोणाच्याच लक्षात येत नाही. तुम्ही म्हणाल की आम्ही तर रोज देवाची पूजा करतो, देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जातो, उपासना करतो. मग अशा शेकडो देवांच्या मागे लागूनही सामान्य माणसाला मात्र त्या खरा देवाचा अंदाजही येत नाही. म्हणून 3ऱ्या ओळीत समर्थ सांगतात, म्हणोनी विचार असावा, विचारे देव शोधावा, बहुत देवांचा गोवा पडोची नये श्रीराम. की आपल्या हिंदू संस्कृतीत 33 कोटी देव आहे असं म्हटलं जाते. खरे म्हणजे कोटी म्हणजे प्रकार आहे, पण आपल्याला वाटते की 33 कोटी देवच आहेत. मग अशा अनेक देवदेवता असल्यामुळे शेकडो देवांच्या मागेच सगळे सामान्य लोक लागतात आणि शेकडो देवांच्या गोंधळात ते सापडल्यामुळे त्यांना खऱ्या देवाचा शोधच लागत नाही. मग खऱ्या देवाचा जर शोध घ्यायचा असेल तर वेदांत शास्त्राचा विचार समजून घेतल्याशिवाय खऱ्या देवाचा शोध लागत नाही. म्हणून समर्थांनी आता पुढे 4 ते 10 ओव्यांमध्ये 4 प्रकारचे देव मांडले आहेत. यापूर्वीही चत्वार देव निरूपण समासामध्ये आपण हा विचार पाहिला होता. 4 देव म्हणजे मूर्ती, अवतार, ईश्वर आणि ब्रह्म. अशा या 4 देवतांमध्ये खरा देव कोण याचा आपण अभ्यास आधीही चत्वार देवमध्ये केला होता, पण आताही या 4 देवांचा थोडक्यात अभ्यास करूयात. देव क्षत्री पाहिला त्या सारिका धातूचा केला, पृथ्वीमध्ये दंडक चालिला येणे रीती श्रीराम. नाना प्रतिमा देवांचे मूळ तो हा क्षत्रदेवची केवळ, नाना क्षेत्रे भूमंडळ शोधून पहावे श्रीराम. की 4 देवांपैकी पहिलं म्हणजे मूर्तीपूजा. अनेक लोक अनेक प्रकारच्या तीर्थक्षेत्रातील देवांची मूर्ती पाहून त्यासारख्या धातूची मूर्ती तयार करतात व त्याला देव म्हणतात. अशी परंपरा जगात चालत आली आहे. अशा या तीर्थक्षेत्रातील देवांना समोर ठेवूनच तशा प्रतिमा तयार करतात असे हे जगतातील सगळे तीर्थक्षेत्र पाहिल्यावर आपल्या लक्षात येते. परंतु या सर्व मूर्ती मातीच्या, लाकडाच्या, संगमरवरी, दगडांच्या, काळ्या पाषाणांच्या अशा अनेक दगड, माती, लाकूड यांच्यापासून तयार होतात. या सर्व जड आहेत. शिवाय त्यांची झीज होते. त्या फुटतात, तुटतात. मग अशा मूर्ती म्हणजे देव असणे शक्यच नाही. कारण खरा देव कधी फुटत नाही, तुटत नाही. म्हणूनच तर समर्थ मनाच्या श्लोकात सांगतात ना की तुटेना फुटेना कदा देव राणा, कळेना ढळेना कदा दैन्यवाणा, कळेना कळेना कदा लोचनासी, वसेना दिसेना जनी मी पणासी. की असा हा खरा देव कधीच डोळ्यांना दिसत नाही,
तो तुटत नाही, फुटत नाही असा खरा देव आहे. म्हणजे मूर्ती ही खरा देव असू शकत नाही. क्षत्रदेव पाषाणाचा विचार पाहता तयांचा, तंत लागला मुळाचा अवताराकडे श्रीराम. अवतारी देव संपले, देहे धरून वर्तवून गेले, त्याहुनी थोर अनुमानले ब्रह्मा विष्णू महेश श्रीराम. की आपण अनेक तीर्थक्षेत्रांना जातो, कुठल्याही मंदिरात जातो किंवा आपल्या घरीसुद्धा देवघरामध्ये देवदेवतांच्या मूर्ती असतात. त्या सर्व मूर्तींचं रूप जर आपण पाहिलं आणि लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येते की त्या सर्व भगवंताच्या अवताराचे वर्णन केलेले आहे. त्या वर्णनाप्रमाणे त्या घडविलेल्या असतात. असे हे ईश्वराचे अवतार हे सगुण साकार असतात. विशिष्ट देह धारण करून विशिष्ट अद्भुत कार्य करण्यासाठी ते अवतरतात व कार्य झाले की देह सोडतात. म्हणून देवाचे अवतार संपणारे असल्यामुळे अवतार हाही खरा देव नाही. मग तिसरा देव जो ईश्वर, जो सगुण निराकार आहे, हा ईश्वर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश होय. ब्रह्माला एकोहम बहुश्याम असे स्फुरण झाले व मूळ माया निर्माण झाली आणि या मूळ मायेनंतर सर्वप्रथम ब्रह्मा विष्णू महेशांची निर्मिती झाली. पण हा ईश्वरही प्रलयकाली ब्रह्मात लीन होतो. म्हणून ईश्वरही खरा देव नाही. त्यातीही देवास ज्याची सत्ता, तो अंतरात्माची पाहता, करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे श्रीराम. युगानुयुगे तिन्ही लोक, एकची चालवी अनेक, हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पहावा श्रीराम. आत्मा वर्तवितो शरीर, तोची देव उत्तरोत्तर, जाणीव रूपे कळीवर विवेके वर्तवी श्रीराम. की आता आपण पाहिले की मूर्ती आणि अवतार हे दोन्हीही खरे देव नाही आणि ईश्वरही खरा देव नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे आता की मूर्ती, अवतार, ईश्वर या तिन्ही देवांपेक्षा त्यांचा नियंता असलेला अंतरात्मा हाच खरा देव आहे. त्या मुख्य देवालाच आत्मा, ब्रह्म, परमात्मा अशा अनेक नावाने संबोधल्या जाते. हाच देव सर्व जीवांचा करता, करविता, यज्ञ भोगता आहे. युगानुयुगापासून तिन्ही लोकांच्या उत्पत्त्याची स्थिती तो सांभाळतो, हे वेदांत शास्त्राचे सांगणे लक्षात घ्यावे. सर्व भूतांच्या हृदयदेशात राहणारा हा आत्मा, हाच ईश्वर त्या शरीराचा नियंता आहे. सर्व शरीरांना चालवणारा, सत्ता रूपाने वास करणारा, सर्व जडचेतनात जाणीव रूपाने शरीरात राहतो व त्या सर्वांचे सर्व व्याप विचारपूर्वक चालवतो, तो आत्मा हाच खरा देव आहे. आत्मा हा शब्द उपाधी सापेक्ष आहे. ब्रह्म एकच आहे. हे ब्रह्मच एका जीवापुरते जेव्हा मर्यादित होते, म्हणजे एका शरीरात सापडल्यासारखे होते, तेव्हा त्याच ब्रह्माला आत्मा हे नाव मिळते. ह्या आत्म्याला बुद्धीच्या उपाधीने जीवात्मा असे नाव मिळते व त्याच आत्म्याला शास्त्रात कूटस्थ चैतन्य असे म्हणतात. म्हणूनच हा आत्माच ब्रह्म आहे, तोच खरा देव आहे. परंतु हे लक्षात न आल्याने मनुष्य तो अंतरंगात असूनही बाहेरच त्याचा शोध घेतो. तो अंतरदेव चुकती, धावा घेऊनी तीर्था जाती, प्राणी बापुडे कष्टती, देवास नेणता श्रीराम. मग विचारिती अंतःकरणी, जेथे तेथे धोंडा पाणी, उगेची वणवण हिंडोनी, काय होते श्रीराम. ऐसा ज्याची विचार कळला, तेने सत्संग धरिला, सत्संगी देव सापडला, बहुत जनासी श्रीराम. की हा अंतर्देव लक्षात न आल्याने, म्हणजे खरा देव लक्षात न आल्याने सगळे सामान्य लोक
बाहेरच्या तीर्थस्थानांकडे म्हणजे देवांकडे धाव घेतात. देव न जाणणारे बिचारे उपासक अपरंपार कष्ट सोसतात. काही उपासकांच्या मनातही असे येते की तीर्थक्षेत्री जावे तर तिथे काय फक्त यात्रा दिसते, गर्दी दिसते आहे लोकांची, खूप सारे मंदिरे आहेत, त्या मंदिरामध्ये अनेक मूर्ती आहे, नदी तलाव दिसले पण देव काही त्यांना दिसत नाही आहे. मग अशा सगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये जाऊनही इतकं वणवण फिरूनही देव लक्षात येत नाही आहे असं ज्या विचारवंतांच्या लक्षात येते तेव्हा ते ते विचार करतात की मला जर खऱ्या देवाची भेट घ्यावयाची आहे अशी तळमळ ज्यांना लागलेली आहे असे बाहेर कितीही वणवण फिरून ते शिणून जातात आणि मग त्यांच्या लक्षात येते की आपण आता अशा वणवण फिरून काहीही होणार नाही. आपल्याला जर देवाची भेट घ्यायची असेल तर आपल्याला संतांना शरण गेले पाहिजे असा विचार त्यांच्या मनात आल्याबरोबर ते संतांना शरण जातात. म्हणूनच समर्थांनी 13व्या ओवीत म्हटले, ऐसा ज्याशी विचार कळला तेने सत्संग धरिला, सत्संगी देव सापडला, बहुत जनासी श्रीराम. की ज्यांच्या मनामध्ये असा विचार येतो की मला खरा देव भेटला पाहिजे अशी तळमळ निर्माण होते ते संतांना शरण जातात. आजपर्यंत अनेकांना संत संगतीने खऱ्या देवाचा अनुभव आला आहे. संत संगतीचा परिणाम काय असतो पहा. एकदा एक साधू रस्त्यांनी चालले असताना त्यांना खूप तहान लागली म्हणून वाटेत त्यांना एक कुंभाराचे घर लागले आणि कुंभाराच्या घरी ते पाणी पिण्यासाठी गेले. त्या कुंभाराच्या अंगणामध्ये अनेक प्रकारचे मडके तयार केलेले त्यांनी ठेवलेले होते. साधू महाराज आल्याबरोबर त्या कुंभाराने त्या साधूचं स्वागत केलं. त्याला खूप बरं वाटलं की संतांचे आपल्या घराला पाय लागले आहे. त्यांनी त्या संतांचं स्वागत केलं आणि मी तुमची काय सेवा करू म्हणून विचारले. त्या संत महात्म्यांनी सांगितले की मला खूप तहान लागली आहे म्हणून मी पाणी पिण्यासाठी येथे आलो आहे. हा घरात गेला आणि त्यांनी त्या संतांना पाणी आणून दिले. त्यांचे पाणी पिऊन झाल्यावर त्यांना नमस्कार वगैरे केला आणि ते पाणी पित असताना त्या संतांचं लक्ष त्या अनेक माठांपैकी एक मडकं एका कोपऱ्यात ठेवलेलं होतं. त्या कोपऱ्यातल्या मडक्याकडे गेले. त्या मडक्याकडे लक्ष गेल्यावर त्यांनी कुंभारांना विचारले की हे मडके तुम्ही असे बाजूला का बरं ठेवले आहे. तर ते म्हणाले की हे जे मडके आहे ना त्या मडक्याला छोटेसे बारीक छिद्र पडले आहे, त्यामुळे ते कोणाच्या कामात पडणार नाही म्हणून मी त्याला ते वेगळे ठेवले आहे. तेव्हा ते साधू महाराज म्हणाले की तुम्ही हे कोणाच्या कामात पडणार नाही आहे का, तर तुम्ही मला हे मडके देऊ शकता का असं साधूंनी म्हणाले. ते म्हणाले नाही, असं खराब जे बिनकामाचं मडकं आहे ते मी तुम्हाला देणार नाही. तुम्हाला हवेच असेल तर मी हा एक चांगलं मडकं तुम्हाला देतो. पण साधू महाराज म्हणाले नाही, द्यायचं असेल तर तेच तुम्ही मला द्या, अन्यथा मला दुसरं नको आहे. पण या कुंभाराचा नाईलाज झाला. पण त्यांनी इच्छा नसतानाही ते साधू महाराजांची इच्छा होती म्हणून त्यांना दिले. ते दिल्यावर त्या साधूंनी आपल्या घरी नेले. त्यांच्या घरी मंदिर होते. ते मंदिर शिवाचे होते. त्यांनी आपल्या शिवलिंगावर त्या मडक्याची शिवलिंगावर बांधले. म्हणजे बरोबर त्याला जे बारीक छिद्र होते त्यातून ते पाणी त्या पिंडीवर पडायला लागले. मग त्या मंदिरात येणारे सगळे लोक त्या पिंडासोबत त्या वरच्या लावलेल्या मडक्यालाही नमस्कार करू लागले. म्हणजे एका साधूच्या सहवासात आल्यानंतर त्या मडक्याचा सुद्धा इतका चांगला उपयोग झाला आहे. म्हणजे संत सहवासामध्ये
ते साधे मातीचे मडक्याला सुद्धा लोक नमस्कार करू लागले. म्हणजे तो कुठपर्यंत पोहोचला आहे का साधूच्या सहवासाने. मग आपण नरदेहात आल्यानंतर संतांना जर आपण शरण गेलो तर आपला उद्धार का होणार नाही. म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे. हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर जर मी संतांना शरण गेलो तर मला भगवत प्राप्ती होऊन जीवनाचे माझ्या सार्थक होऊ शकते. इतके महत्त्व या संत संगतीला आहे. म्हणून समर्थ सांगतात की संत संगतीने खऱ्या देवाचा अनुभव येतो. ऐसी ही विवेकाची कामे, विवेकी जाणतील नेमे, अविवेकी बुलले भ्रमे त्यास हे कळे ना श्रीराम. अंतरवेदी अंतर जाणे, बाहेर मुद्रा काहीच नेणे, म्हणून विवेकी शाणे, अंतर शोधिती श्रीराम. की ब्रह्मरूप देवाचा अनुभव वेदांत शास्त्रातील विवेकाची कास धरल्याशिवाय येत नाही. जे विवेकी असतात तेच याचे वर्म जाणतात. म्हणजे विवेकी लोक नित्य अनित्य काय, सार असार, आत्मा अनात्मा यातील नित्य सार अनात्म वस्तूंचा त्याग करणे हे विवेकाने लक्षात घेतात. विवेकाने सार आणि नित्याची निवड करतात. त्यांना यथार्थ ज्ञान होते. पण जे अविवेकी आहेत ते मात्र भ्रमातच अडकतात. त्यांना ते ज्ञान होत नाही. जे अंतर्निष्ठ ब्रह्मवेत्ते आहेत ते जाणतात, परंतु ज्यांची धाव बहिर्मुख असते ते मात्र विषयामध्येच रमतात. त्यांना कधीच ज्ञान होत नाही. त्यांना काहीच कळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. म्हणूनच विवेकी लोक अशा बुद्धिमंत अशा अंतर्निष्ठांच्या शोधात असतात. विवेकी विण जो भाव, तो भावची अभाव, मूर्खस्य प्रतिमा देव, ऐसे वचन श्रीराम. की विवेका वाचून असलेला भावनाप्रधान देवाविषयीचा भाव आत्मानुभूतीच्या दृष्टीने असून नसल्यासारखाच आहे. म्हणजे ज्याप्रमाणे मूर्तीपूजा करताना भाव आहे, पण त्यातील चैतन्य जर आपण पाहत नसतील, ओळखत नसू, तर तो भाव आहे असे म्हणतो, पण त्या भावाला भाव म्हणता येणार नाही. तिथे भाव नसून अभावच आहे. म्हणूनच समर्थ या ओवीतल्या पुढच्या चरणात म्हणतात मूर्खस्य प्रतिमा देव ऐसे वचन. म्हणून मूर्खाचा देव मूर्तीपुरताच असतो असे वचन आहे. मूर्ख लोक देवाला एका मूर्तीपुरतेच सीमित करतात. पाहता समजत शेवटा गेला, तोची विवेकी भला, तत्वी सांडुनी पावला, निरंजनी श्रीराम. खरा देव निरंजनी आहे. निरंजनी म्हणजे जनची नाही असे समर्थांनी दासबोधात सांगितले आहे. निरंजन म्हणजे निर्जन. ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. तेथे दुसरे काही नाहीच असे हे तत्व समजून घेण्यासाठी विवेक व्हावा. विवेकाच्या साह्याने वेदांत शास्त्राचे श्रवण मनन करून निधिध्यासनाने सर्व दृश्य जगताचे अधिष्ठान असलेल्या ब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचतो तोच खरा विवेकी होय. त्यासाठी दृश्य जगताशी 82 तत्वे कशी भ्रामक आहेत हे जाणून विवेकी लोक ब्रह्म अनुभवात रममान होतात. आरे जे आकारासी येते, ते अवघेच नासून जाते, मग गलबल्या वेगळे ते, परब्रह्म जाणावे श्रीराम. चंचळ देव निश्चळ ब्रह्म, परब्रह्मी नाही भ्रम, प्रत्येक ज्ञाने निभ्रम, होई जेत श्रीराम. की जे जे साकार असते ते संपते, म्हणजे ते विनाशी असते. म्हणून निराकार असलेल्या तत्वामध्येच स्थिर राहावे. ज्याला ज्याला उत्पत्ती असते ते सगळं नाश पावते. म्हणून ज्याला ज्याला उत्पत्ती, गुण, कर्म, विकार, नाश हे काहीच नाही आहे. या सगळ्यांच्या पलीकडे असलेलं जे परब्रह्म आहे, जे निराकार आहे, त्या परब्रह्माला जाणावे. तिथेच आपले चित्त स्थिर ठेवावे. म्हणून सगुण निराकार, सगुण साकार व मूर्ती हे सगळे देव
चंचल असून फक्त परब्रह्म निश्चळ आहे. त्याला दुसरे कोणी नसल्याने ते अभयरूप असून त्याचा तो मी असा अनुभव आल्याशिवाय देव या कल्पनाविषयीचे भ्रम जात नाही. प्रचिती विण जे केले ते ते अवघे व्यर्थ गेले. प्राणी कष्ट कष्टेची मेले कर्म कचाटे श्रीराम. की आपण पाहतो की व्यवहार असो की परमार्थ दोन्हीकडे प्रचितीला म्हणजे अनुभवाला अत्यंत महत्त्व आहे. साध्या नोकरीसाठी मुले जेव्हा एखाद्या कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला जातात तेव्हा त्या नोकरीच्या फॉर्मवर तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे हे पहिले लिहावे लागते व मुलाखतीच्या वेळीही तुम्हाला तुमच्या या कामाचा किती वर्षाचा अनुभव आहे असे विचारले जाते. म्हणजे अनुभव असणाऱ्यालाच तिथे प्राधान्य मिळते. अगदी तसेच वर्षानुवर्षापासून आम्ही परमार्थाच्या नावाखाली आपलं काहीतरी सुरू असते. देवाच्या नावाने काहीतरी तुटकी फुटकी साधना सुरू असतात. उपासना, पूजा, पारायणे, तीर्थयात्रा अशा अनेक प्रकार सगळे सुरू असतात. पण जर अनुभव नसेल तर या सर्व साधनांचे कष्ट व्यर्थ जातात. पण मनुष्याला सतत सतत कर्म करायला आवडते. शिवाय कर्म करताना ते दिसते ना, पूजा करताना दिसते, पारायण करताना दिसते. त्यामुळे मनुष्याला लोक पारमार्थिकही म्हणायला लागतात. म्हणून मनुष्याला कर्म करायला आवडते. मनुष्य कर्मप्रधानच आहे. त्याला विचारांचे कर्म करण्यापेक्षा कुठली तरी क्रिया करायलाच आवडते. म्हणून आयुष्यभर तो अनेक प्रकारचे कर्म करतच राहतो. त्यासाठी अनेक कष्ट सोसतो. कष्ट करता करता प्रारब्ध संपले की मरतो. पुन्हा संचितात जमा झालेले कर्म भोगण्यासाठी पुन्हा जन्माला येतो. असे कर्मबंधनात अडकूनच पडतो. परंतु कर्मबंधनातून सुटका करायची असेल तर गीतेत भगवंतांनी सांगून ठेवले आहे की तू निष्काम कर्म कर व केलेले कर्म मला अर्पण कर. परंतु कर्म हेच सर्वस्व आहे या विचाराने जखडलेला साधक कर्मबंधनातून सुटण्याचा विचार करतच नाही. म्हणून समर्थ पुढच्या ओवीत सांगतात, कर्मा वेगळे नवावे न तरी देवास कासया बजावे. विवेकी जाणती स्वभावे मूर्ख नेणे श्रीराम. समर्थ स्पष्टपणे सांगतात की ज्यांना कर्मापासून वेगळे होता येत नसेल अशा लोकांनी तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून कितीही उपासना केल्या, वेगवेगळ्या पद्धतींनी साधना केल्या तरी त्याला काहीच अर्थ नाही, त्याचा काहीच उपयोग नाही. देव, ईश्वर किंवा जगदीश हाच या जगाचा नियामक आहे. सर्व जड चेतनात्मक सृष्टी नियम्य आहे. सर्व सृष्टीचे नियम ईश्वराच्या नियोजनानुसार चालतात. सर्वज्ञ व सर्वशक्तिमान ईश्वर हा व्यवहार चालवण्यासाठी निवडक जीवांना तशी प्रेरणा देतो. कर्माच्या वेडाने झपाटलेला माणूस ही प्रेरणा ईश्वराची आहे हे लक्षातच घेत नाही व हे सर्व मी करतो असे म्हणून करते पण स्वतःकडे घेतो. मी केले नाही तर होणार नाही, मी होते म्हणून झाले, मी नसेल तर काय माहीत कसे करतील ते, या भूमिकेवरच तो आरूढ होतो. इतर कोणालाही माणूस त्याचे श्रेय द्यायला तयार होत नाही. अन्य कोणाला श्रेय दिले तर त्याला ते सहन होत नाही. मग त्यापासून ईर्ष्या, द्वेष, मत्सर, अनेक प्रकारचे डावपेच इत्यादी प्रादुर्भाव निर्माण होतो. परंतु समर्थ म्हणतात, सकळ करणे जगदीशाचे असताना तू का म्हणून कर्तृत्व स्वतःकडे घेतो. कारण जीव करता, ईश्वर करविता व आत्मा अकर्ता आहे. कर्त्या जीवाने कर्त्या ईश्वराच्या आज्ञेत राहून उपासना करावी. म्हणून कर्तृत्व स्वतःकडे न घेता आपल्या वाटेले आलेली कर्मे निष्काम भावनेने करावी. परमेश्वराची उपासना करून जर नष्कर्मे सिद्धी होत नसेल तर देवाची उपासना करून काय उपयोग आहे. केवळ विवेकी माणसाला हे बोलणे समजते. परंतु जे मूर्ख आहेत ते आपल्या पद्धतीने उपासना करीतच राहतात. नष्कर्म्य सिद्धी प्राप्त झालेल्या व्यक्ती या जीवनमुक्त असतात. जीवनमुक्तीनंतर कर्म घडत असतानाही कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती न उरल्याने म्हणजे मी करता भोगता आहे हा भ्रम दूर झाल्याने घडलेल्या कर्माचा जीवाला
लेप लागत नाही. जीवनमुक्ताचे प्रारब्ध भोगून संपल्यावर संचित ब्रह्मरूप होऊन जाते, म्हणून पुन्हा जन्म नाही व म्हणून त्या कर्माच्या चक्रात तो सापडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, संचित प्रारब्ध क्रियमान अवघा झाला नारायण, की प्रारब्ध जो ब्रह्मरूप झालेला असतो, म्हणजे जो जीवनमुक्त असतो, त्याने त्याचे प्रारब्ध भोगून संपवलेले असते. क्रियमान कर्माचा लेप त्याला लागत नाही आणि संचित त्याचे ब्रह्मरूप होते, म्हणून तो ब्रह्माशी एकरूप होतो, म्हणून त्याला कुठल्याही तो कर्माच्या चक्रात सापडत नाही. काही अनुमानले विचारे, देव आहे जगतांतरे, सगुणाकरिता निर्धारे, निर्गुण पाविजे श्रीराम. म्हणून की असा सगळा विचार करून अनुमानाने एक लक्षात घ्यायचे की जगताचा नियामक देव जगात व्यापून आहे. त्या सगुण देवाच्या आलंबनाने म्हणजे सगुण उपासनेनेच निरालंब अशा निर्गुणाचा निश्चितच अनुभव येतो. म्हणून आपण 4 जे देव पाहिले त्यातील पहिले 3 देवांची उपासना करायचीच आहे, मूर्तीपूजा करायचीच आहे, पण त्या माध्यमातून आधी सगुणाच्या उपासना करायची आणि त्या सगुणाच्या उपासनेच्या माध्यमातून निर्गुणापर्यंत पोहोचायचे आणि मग निर्गुणाचा निश्चित अनुभव येतो. म्हणून दोन्ही निर्गुण आणि सगुण हे दोन्हीही करायचे आहे. सगुण पाहता मुळास गेला, सहजची निर्गुण पावला, संग त्यागे मोकळा झाला, वस्तुरूप श्रीराम. म्हणून सगुणाचे मूळ शोधता शोधता सहजच निर्गुणापर्यंत अंतःकरण वृत्ती पोहोचते. तिचाही आधार सोडला की मोक्षरूप ब्रह्मवस्तूचा अनुभव येतो. परमेश्वरी अनुसंधान लाविता होई जे पावन, मुख्य ज्ञानेचे विज्ञान पाविजे ते श्रीराम. ऐसे ही विवेकांची विवरणे, पहावी सुचित अंतःकरणे, नित्य विवेक श्रवणे, जगदोधार श्रीराम. की जीवाने अंतःकरण वृत्तीच्या साह्याने आत्मानुसंधान साधले की जीवभाव धरून पतित झालेला आत्मभावाने पावन होतो. मी आत्मा हा महाकारण देहही तिथे मावळून जातो. तोही देह मावळला की ज्ञानाचे विज्ञान होते. मग शुद्ध व शांत मनाने ही व या प्रकाराने वेदांत शास्त्राची प्रमेये सगळ्यांनी अभ्यासावीत. नित्य अनित्यादी विवेकाच्या श्रवणाने जगाचे कल्याण होते व असे कल्याण जगाचे आणि स्वतःचे पण करून घ्यावे आणि असे कल्याण आपले व्हावे, म्हणून हा समास आपल्या अंतर्मनाने आपला ठाव घ्यावा, हीच मी समर्थ चरणी प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ.